गाइज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आहे मॉर्निंग आणि आता मी बनवणार आहे 2 मिनिट्सवाली मॅगी. तर मॅगी मला ओरिजिनल तरी काही नाही भेटली, सो ही वाली भेटली, झुपीवाली भेटली. पण मला ही वाली मॅगी आवडत नाही, पण मॅगीची क्रेविंग होत होती, सो मी ही मॅगी आणलेली आहे आणि मी आता बनवणार आहे आणि बघणार आहे की ही 2 मिनिट्सवाली मॅगी खरंच आहे का आणि हे 2 मिनिट्समध्ये बनते का. आणि सो गाईस बघूया. गाईस, मॅगीची तयारी ऑलरेडी मी केलेली आहे, चॉपिंग वगैरे, कांदा, टमाटर आणि मिरची. आणि ह्याच्यातले मी 2च पाकिट आता बनवणार आहे, कारण ही झुपीवाली आहे आणि बघणार आहे ही कशी लागते, कारण ही मी झुपीवाली फर्स्ट टाइम खाते गाईस, कारण मला ओरिजिनल मॅगीच खूप आवडते. तर गाईस, फायनली मॅगी गाईस, तुम्ही बघू शकताय आत्ता मगाशीच इतकं ऊन पडलं होतं आणि मौसमने पलटी मारलेली आहे आणि लगेच आता पाऊस येत आहे. पाऊस येत आहे म्हणायच्या आधीच पाऊस गेलेला आहे. तुम्ही बघू शकताय इतकं छान वातावरण झालेलं आहे, मस्तच वातावरण झालं. पाऊस यायच्या आधीच पाऊस गेलेला आहे. तर गाईस, तुमच्या पण घराच्या तिथे पाऊस पडत आहे का? कमेंट करा की तुमच्या इथे पण पाऊस पडला. गाईस, हे फणस आम्ही खूप दिवस झालं, म्हणजे 1 आठवडाभर झाला आणलं होतं आणि लक्षात नव्हतं ते बघायचं. आणि आता मी बघतोय की ते पिकलं आहे का नाही. आणि मम्मी त्याने कच्चा घेऊन आलेली फणस, तर बघायला लागलोय. आम्हाला तर फणसातलं काय कळायचं, फणस कच्चाच आहे, पिकला तर नाही ना, खराब मिळाला लागला. चिक लागा लागलाय. ह्याला पहिले तेल लावायचं असते हाताला. लाव काय तेल? पिकलं नाही दिदी, हो की अजून पिकाय पाहिजे की नाही ग? अगं हो की, फणस चाललाय पुढं. गाईस, मी फायनली हाताला तेल लावून आलेली आहे फणस काढण्यासाठी. बघूया फणस. वड अगो मम्मी, हो नुसतं तू असं कट करायचं असते, पूर्ण कट करायचं असते. अगं खालीपर्यंत नाही न्यायचं, माझा भाग का मग कसं निघणार ते? हे काय सफरचंद आहे? वडाच्या आधी दंगाच करते. कापलं काय खाली घुसवल्या की आणि मला म्हणते कापलं काय. आता तो तशी नाटकच करतेच. होय नाटकी करते. वड अगं काप मम्मी, वडवड करू नको उगाच. काय बोकडाचं ही कापलं. सोमवार आहे आणि काय पण बोलत्या. आणि आम्हाला उपवास करायला लावत्या आणि ही स्वतःच असलं काहीतरी बोलत्या. तर गाईज, मी तेल लावून खायला बसली होती फणस आणि फणसानं आम्हाला दिला धोका. प्रँक झाला आमच्या सोबत. जर तुम्ही तासगावच्या साईडचे असेल तर फणस घेणं टाळा गाईज. आमच्या कवटे मंकाळमध्ये येत आहेत विकायला. ही बघ मम्मी, ही जर पिकल्यागत लागते. खो मग की. तो आता इव्हिनिंग झालेली आहे आणि आम्ही वरती आलेलो आहे आणि सनसेट पण इतका छान झालेला आहे ना, खूपच छान झालेला आहे. इकडून असं काही सनसेट येतोय, तर तुम्हाला दिसत नसणार आहे कारण मी सिनेमॅटिक घेतलेला आहे. सो तुम्ही बघू शकता इथे आमच्या टेरेसवर इतकं छान व्ह्यू येतोय. तर गाईज, आम्ही थोडं इथं शूट करायला आलो होतो सनसेटमध्ये आणि याच्यासाठी आम्ही सकाळपासून थांबलो होतो. पण इथं आल्यानंतर समजलं की सन आता लपलेला आहे आणि थोड्याच वेळात तो येत आहे.
आणि त्याची लाईट पण येते. सो आम्ही आता थोड्याच वेळात थोडंसं फोटोशूटसुद्धा करणार आहे. आणि गाईज, मी खूप दिवस झालं काही रॅन्डम व्लॉग्स नाहीत बनवले, काही असं मी कुकिंगचे वगैरे असेच बनवले होते. तर आज विचार केला की इव्हिनिंगला रॅन्डम व्लॉग बनवावा, कारण इतकं छान इथे व्ह्यू वगैरे आहे दॅट. सो म्हणून मी इथे वर आले आणि एक सनलाईटसुद्धा आहे इथे. आमच्या इथे इतकी सारी कोकोनट ट्रीज आहेत, याच्यामुळे आमच्या इथं असं केरला वाईब्स येतात आणि आम्ही कायम इथेच फोटोज वगैरे काढणं प्रेफर करतो. सो इतकं छान इथे असा निसर्ग आहे ना.